बांड्यांची संख्या ह्याला पाहिजे होती तशी तिकडं असं ह्याला बघितलं त्याला असं 2 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 16 फुटी आत्ता आहेत साधारण 3.5 महिन्याच्या आल्याला. ऐका ना आवाज होती काय हो करते ना आम्हाला हे बघा. ही आहे सॉइल केअरची कामाला. पांढरी मुळे नवीन कृषी मादांचं ब्रह्मास्त्र सॉइल केअर सॉइल केअर सगळ्या पिकांसाठी उपयुक्त असणारे एकमेव प्रोडक्ट आहे. नुसतं वरची वर अशी काही लय करायची गरज नाही किंवा काही नाही. नुसते माती साईडला खाली सारले बघा. हे मुळे जेवढी मुळे लांब तेवढं वरती पीक जोमाने येणार. ही KMD टेक्नॉलॉजीची खासियत आहे. हा प्लॉट किती दिवसात झाला साधारणतः? हे 100 ते आसपास झाले. 100 ते 110 दिवस झाले. 100 ते 110 दिवस. साधारण 10 ते 15 मेची लागण आहे. बर 100-120 दिवस झाले आता. 3.5 पावणे 4 महिने झाले. ह्याला बेसळ डोस कसा काय घेतलेला आहे? बेसळ ह्याला रासायनिकचं काही नाही. बर फक्त कृषी मादांचं ॲग्रोधन बेड टाकायची वेळ चालली होती. बेड भरणीला घेतलेली 14 बॅग 4 बॅग दाणेदार पॉवर किसान गोल्ड लागण झाली. आता भर लावलेली साधारण 18-20 दिवसाची जास्त दिवस झाली. 20-25 दिवस झाली भर लावलेली. भरीला 6 बॅग पॉवर किसान गोल्ड 4 बॅग पॉवर किसान गोल्ड 6 बॅग ॲग्रोधन आणि 2 बॅग बायोधन अशा 12 बॅगचं भरी लावलेली. रासायनिक अजूनपर्यंत ह्याला काही वापरलेलं नाही. कीटकनाशक किंवा करप्यासाठी एखादा स्प्रे झाला असेल तो तेवढाच. असं शेतकऱ्यांचं ते. हा पण प्लॉट त्यांचाच आहे. मोहनदादा शिंदे नावेची वाडी. आता इतर ठिकाणी पण जाऊन बघतो आपण तर ह्याची बांड्यांची संख्या ह्याला पाहिजे होती तशी तिकडं असं ह्याला बघितलं त्याला असं 2 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 16 फुटी आत्ता आहेत साधारण 3.5 महिन्याच्या आल्याला. 100 ते 110 दिवसाच्या याला 16 फुटी आत्ता आहेत. आणि सगळे स्ट्रॉंग आहेत. म्हणजे अशी बांड पण अशी बारीक आहे किंवा काय नाही. हाईट बी तुम्ही म्हणाल त्याची वरती तर साधारण आता 1.25 फुटापर्यंत हाईट आहे. पानाची साईज पण तशी बघा त्याला. हा शेड्यूल प्रमाणे त्याला सॉइल केअर मायक्रोकिंग लिप बुस्टरचा स्प्रे लिप बुस्टर टोमॅटो पॉवर आणि फास्ट ग्रो त्याचा स्प्रे झालेला आहे. धन्यवाद. सॉइल केयर एक फर्मेंटेड ऑर्गेनिक फर्टिलाइजर है जिसमें भरपूर मात्रा में नेचुरल कार्बन होता है. ये फुल्विक सीड, सिवहिड, फॉलिक सीड, लियोनार्डिएट सीड और दूसरे नेचुरल मिनरल से रिच है. सॉइल केयर सभी क्रॉप के लिए बेहद इफेक्टिव है. सॉइल केयर को अपनाएं और अपनी मिट्टी को समृद्ध बनाएं. ज्यादा जानकारी और खरीदारी के लिए हमें कॉल करें. लिफ बूस्टर हे 100% सेंद्रिय खत आहे. 500 मिली, 1 लिटर, 2 लिटर, 5 लिटर व 20 लिटर मध्ये लिफ बूस्टर उपलब्ध आहे. लिफ बूस्टर मध्ये अमिनो, ह्युमिक, फुल्विक, ऑक्सिजन व इतर घटक आहेत. त्यामुळे लिफ बूस्टरच्या फवारणीमधून प्रामुख्याने उपयोग केला जातो. हे सर्व घटकांसोबत फवारणीमधून घेता येते. लिफ बूस्टरमुळे पिकांची प्रकाश संश्लेषण क्रिया वाढून अन्न निर्मिती होते व स्टोरेज वाढते. परिणामी पानाची साईज, रुंदी,
जाडी व ग्रीनरी वाढते. लिफ बूस्टर जमिनीतून दिल्यास पानांचा कडकपणा वाढतो, त्यामुळे पिकांवर रसशोषक किडींचा सहज प्रादुर्भाव होत नाही. लिफ बूस्टरमुळे पानांतील स्टोरेज वाढते, त्यामुळे पानाची साईज वाढते व परिणामी जेवढे मोठे पान तेवढे मोठे मिळते. फांची चकाकी वाढते, कलर आकर्षक होतो, चव सुधारते. आमच्याशी संपर्क करण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या व नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सुपीक माती, समृद्ध शेती, धनवान शेतकरी, उन्नती घरोघरी हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क करा. खूप खूप धन्यवाद. एग्रोधन कृषिमहाधनचे जैविक कंपोस्ट खत आहे. शेतीसाठी उपयुक्त खत आहे. एग्रोधनमध्ये विविध जैविक घटक आहे. त्यात ऑर्गॅनिक कार्बन 10 ते 40% प्रमाणात आहे, जे मातीमध्ये जलद मिसळून मातीची रचना सुधारते आणि मातीला सुपीक बनवते. त्याच्यामुळे पिकांची गुणवत्ता वाढते, पिकांच्या रोग प्रतिरोधक क्षमतेत सुधारणा करते आणि पिकांना मजबूत बनवते, ज्यामुळे पिके रोगजनक जीवाणूंमधून मुक्त होतात. वनस्पतींना आवश्यक पोषण देऊन त्यांच्या जलद आणि संपूर्ण विकासात सहाय्य करते आणि उत्पादन क्षमतेत वाढ करते. शेणखत हे 100% कंपोस्ट केलेले मिळत नाही, त्यामुळे अशा वेळेस एग्रोधन हे त्याच्यापेक्षा चांगले खत म्हणून पिकांना उपयुक्त आहे, जे कमी प्रमाणात लागते, किमतीतही कमी आहे आणि शेतीसाठी उपयुक्त आहे. तर आजच प्रत्येक पिकासाठी आणा एग्रोधन जैविक कंपोस्ट खत. खरेदी आणि चौकशीसाठी आजच आमच्याशी संपर्क करा. आमचा यूट्यूब चॅनेलही आहे, तिथे तुम्हाला कृषिमहाधनच्या खताबद्दल माहिती मिळेल आणि खताचे परिणाम पाहायला मिळतील, जे स्वतः शेतकरी बांधव सांगत आहेत.